म्हणवी तो पतित सखा देई, अघमुक्ती विनम्र जना. म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 8व्या वचनात दुर्जनांबद्दल असे म्हटले आहे, ते थट्टा करीतात व दुष्टतापूर्वक जुलुमाच्या गोष्टी बोलतात. ते मोठ्या डौलाने भाषण करीतात. दुर्जनांच्या ठाई गर्व ठासून भरलेला असतो. विशेष करून त्याला प्राप्त संपत्ती, बल व प्रतिष्ठा यामुळे तो इतका वहावत जातो की तो स्वतःला देव किंबहुना देवापेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. गल्ल्यात नावाचा एक अतिशय धिप्पाड व बलवान योद्धा होता. त्याला आपल्या शक्तीचा इतका गर्व होता की त्याने इस्रायलाच्या सैन्याला तुच्छ लेखीत त्यांच्यातील कोणीही एकाने त्याच्याशी सामना करण्यासाठी यावे असे आव्हान केले. दावीद जो केवळ एक तरुण मुलगा होता, त्याने जेव्हा त्याचे शब्द ऐकले तेव्हा तो म्हणाला, या असुंती बलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय. त्याने त्याचे आव्हान स्वीकारले. नदीतील 5 गुळगुळीत गोटे, गोफन व काठी घेऊन तो गल्ल्याताशी लढावयास गेला. गल्ल्याताला तो तुच्छ वाटला. त्याने त्याच्या देवांच्या नावाने दाविदाला शिव्याशाप दिले. त्याने दाविदाचे मांस आकाशातील पक्ष्यांस व वनपशूंस देण्याच्या वल्गना केल्या. तेव्हा दावीद त्याला म्हणाला, तू इस्रायली सैन्याच्या देवाला तुच्छ लेखिले आहेस. मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईन. मी तुझा वध करील व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. जिवंत देवाला व देवाच्या सैन्याला तुच्छ मानणाऱ्या गल्ल्याथाला दाविदाने गोफणीच्या एका दगडात खाली पाडले व धावत जाऊन त्याच्याच तरवारीने त्याचे शिर धडापासून वेगळे केले. मोठ्या डौलाने भाषण करणारा गल्ल्यात सहज पडला व पलिष्ठी इस्रायलाकडून पराभूत झाले. ख्रिस्ताला वधस्तंभावर संपविण्याचा कट रचणारा शक्तिशाली सैतान ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला तेव्हा विजयी आविर्भावात डौलाने मिरवत होता. परंतु ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला व त्याने पापाचा परिणाम मरण व मरणाचा मालक सैतान या सर्वांस पराभूत केले. डौलाने भाषण करणाऱ्या दुर्जनांचा शेवट निश्चित आहे. त्याने सैतान व त्याच्या हस्तकांसाठी सार्वकालिक नरक नेमून ठेवलेला आहे. मात्र जो कोणी आपली पापे कबूल करीतो व ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवितो, त्याला तो पापक्षमा व सार्वकालिक जीवन बहाल करीतो. आपण या संधीचा लाभ नाही का घेणार? परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.